नमस्कार. बायोलॉजी कट्टाच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्र, मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की साधारणतः युनिव्हर्सची उत्पत्ती कशी झाली. मग याच्यामध्ये आपण बघितलं की हळूहळू पृथ्वी ओरिजिनेट कशी झाली. मग त्याच्यानंतर आपण हळूहळू बघायला सुरुवात केली होती की या पृथ्वीवरती सजीवांचीच म्हणजे लिव्हिंग थिंगची उत्पत्ती कशी होत गेली. सो बेटा लक्षात ठेवा, आपण ओव्हरऑल बघितलं की पृथ्वीवरती सजीवांची जी उत्पत्ती आहे ही साधारणतः या पाण्यामधून झालेली आहे. पाण्यामध्ये आपण बघितलं की हळूहळू सगळ्यात पहिल्यांदा प्लांटच्या बाबतीत बघायला गेलं तर सगळ्यात सुरुवातीला ग्रीन अल्गी तयार झाल्या. या ग्रीन अल्गीपासून ब्राऊन अल्गी, रेड अल्गी अशा तयार झाल्या आणि नंतर हळूहळू पाण्यातून निघून ह्या सगळ्या असलेल्या प्लांटच्या स्पीसीज ह्या जमिनीवरती यायला लागल्या किंवा टेरेस्ट्रियल व्हायला लागल्यात आणि त्याच्यानंतर हळूहळू यांच्यामध्ये बदल व्हायला लागलेत. यांना फुलं यायला लागलीत, फळं यायला लागलीत. असं हळूहळू यांच्यामध्ये प्लांट्समध्ये इव्हॉल्युशन होत गेलं. ओव्हरऑल जर आपण म्हटलं तर इव्हॉल्युशन होत असताना सुरुवातीला पाण्यापर्यंत इव्हॉल्युशन झालं. तोपर्यंतच्या असलेल्या सगळ्या प्लांट्सला आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणतो लोअर प्लांट्स. आणि असे प्लांट्स की ज्यांच्यामध्ये चांगल्या बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स दाखवल्या जातात, त्यांच्यावरती फुलं येतात, त्यांना फळं येतात, त्यांना बिया येतात, म्हणजे काय फ्लावरिंग होते, सीड येतात, फ्रूट्स येतात, अशा सगळ्या प्लांट्सला आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणायला लागलोय हायर प्लांट्स. ॲनिमल्सच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. काही मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गॅनिझम यांची जी इव्हॉल्युशन आहे किंवा उत्क्रांती आहे ही हळूहळू पाण्यापासून होत गेली. ते आत्तापर्यंतच्या असलेल्या वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये आपण बघत गेलोय की उत्क्रांती किंवा हळूहळू इव्हॉल्युशन जे हे होत गेलेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की ओव्हरऑल लिव्हिंग थिंगची जी ओरिजिन आहे ही पाण्यामधून आपण मानल्या गेलेली आहे. आता मागच्या पार्टमध्ये बघत असताना आपण बघितलं होतं की एखाद्या वस्तूला लिव्हिंग थिंग कधी म्हणायचं, म्हणजे व्हॉट इज द बेसिक क्रायटेरिया की एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या थिंगला आपण लिव्हिंग म्हणू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 6 कॅरेक्टरिस्टिक्स आपण मागच्या भागामध्ये बघत असताना फक्त आपण एनलिस्ट केल्या होत्या. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स होती दॅट इज द ग्रोथ. सेकंड दॅट इज द रिप्रोडक्शन ॲबिलिटी. नंतर पाहिलं होतं आपण सेन्स टू द एन्व्हायरमेंट. थर्ड पाहिली होती की मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी त्यांनी परफॉर्म करायला पाहिजे. पुढे पाहिलं होतं की सेल्फ रेफ्लिकेशन त्यांनी करायला पाहिजे होतं. आणि लास्ट पाहिलं आपण की त्यांनी एकमेकांना रिस्पॉन्स करायला पाहिजे किंवा साधारणतः त्या वस्तूंनी एन्व्हायरमेंटशी रिस्पॉन्ड करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ते दाखवत असतील तर आपण त्यांना लिव्हिंग म्हणायला लागलो. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. या भागामध्ये आपण ओव्हरऑल बघतोय की ह्या सगळ्या असलेल्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत याच्यातला असलेला पहिला पार्ट ग्रोथ आणि रिप्रोडक्शन या दोन गोष्टी इत्थंभूतरित्या आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघतोय. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रोथ. सो ग्रोथ म्हणजे काय याची डेफिनेशन जर आपण बघायला गेलो तर आपल्याला दिसतं की इट इज द परमनंट, इरिव्हर्सिबल, इन्क्रीजिंग हाईट, साईज, शेप, व्हॉल्यूम अँड ड्राय वेट. म्हणजे काय की ग्रोथला आपण ज्या वेळेस शिकतो त्यावेळेस आपल्याला कळतं की ग्रोथ ही परमनंट आहे, ग्रोथ ही इरिव्हर्सिबल असते. आणि याचा अर्थ काय की ओव्हरऑल ग्रोथ याच्यामध्ये हाईट वाढते, साईज वाढते, शेप वाढतं, व्हॉल्यूम वाढतं आणि ड्रायवेट सुद्धा वाढतं. म्हणजे काय ग्रोथ ही परमनंट नेमकी कशी. ज्यावेळेस आपण बघतो एखादा व्यक्ती असेल की जर ग्रोथ झाली असेल त्याच्यामध्ये तर ती परमनंट असते. असं होणार नाही की ती झालेली ग्रोथ कधीतरी कमी होईल. एखादा 65 वर्षाचा व्यक्ती असेल तर असं कधीच होणार नाही की अचानकपणे त्याचं वय हे 3 वर्षापर्यंत आलं असेल. म्हणजे काय की ग्रोथ ही नेमकी परमनंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की ग्रोथ ही नेमकी इरिव्हर्सिबल आहे. एखाद्या व्यक्तीची हाईट जर समजा 5 फूट 7 इंच असेल किंवा 6 फुटापर्यंत त्याची हाईट असेल आणि अचानक रस्त्यानं तो चालतोय आणि एखादा कुठंतरी वळण आलंय आणि त्या वळणावरती बघतोय की त्या व्यक्तीची हाईट जी आहे ही अचानकपणे कमी झाली आहे, असं कधीच होणार नाही. म्हणजे डेफिनेटली काय की ज्या वेळेस ग्रोथ होते ती परमनंट असते जोपर्यंत आपण त्याला हस्तक्षेप करत नाही. दुसरी गोष्ट ती इरिव्हर्सिबल असते. आणि ग्रोथ म्हणजे काय एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या वस्तूची हाईट वाढणे, शेप वाढणे, साईज वाढणे, व्हॉल्यूम वाढणे आणि ड्राय वेट वाढणे. तुम्हाला हाईट वाढणे कळत असेल, साईज वाढणे कळत असेल, व्हॉल्यूम वाढणे म्हणजे घनता वाढणे हे कळत असेल ओव्हरऑल, पण ड्राय वेट वाढणे हे कळालं नसेल. ड्राय वेट म्हणजे काय तुमच्याकडे असलेला एखादा लाकडीचा तुकडा असेल तर त्या लाकडाच्या तुकड्यामधलं ज्यावेळेस तुम्ही पूर्ण मॉइश्चर म्हणजे आर्द्रता बाहेर काढून घेता, काढून घेतल्यानंतर उरलेलं त्या लाकडाच्या काडीचं किंवा त्या लाकडाचं जे वजन असतं याला म्हणतात त्याचं ड्राय वेट. झाडांमध्ये आपण बघतो प्रत्येक पेशीमध्ये जवळपास 95% वॉटर असतं. मग हे वॉटर जर आपण काढून घेतलं किंवा मॉइश्चर त्याच्यामध्ये असलेलं जे आपण काढून घेतलं, राहिलेलं जे वेट असतं ऑब्व्हियसली दॅट मस्ट बी कन्सिडर्ड ॲज अ ड्राय वेट. मग ओव्हरऑल लक्षात घ्या की साधारणतः एखाद्या वस्तूची ग्रोथ होणं म्हणजे काय की मल्टिप्लिकेशन ऑफ सेल होणं, पण त्याच्यासोबत काय की त्याची हाईट वाढणं, साईज वाढणं, शेप वाढणं, व्हॉल्यूम वाढणं आणि ड्राय वेट वाढणं. पण झाडांमध्ये आणि ॲनिमल्समध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस ग्रोथ मस्ट बी क्लासिफाय इनटू द 2 टाइप्स. म्हणजे पहिली ग्रोथ त्याला आपण म्हणू शकतो की झाडांमध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस ती डेफिनाइट नसते, पण ॲनिमल्समध्ये आपण ज्यावेळेस ग्रोथ बघतो त्यावेळेस ती डेफिनाइट असते. म्हणजे नेमकं काय की साधारणतः झाडांमध्ये आपण असं सांगू शकत नाही की हा एवढीच ग्रोथ होईल किंवा झाडाची फांदी एवढीच वाढेल.
ती इंडेफिनाइट वाढू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट, झाडांमध्ये होणारी वाढ ही लाईफ स्पॅन जोपर्यंत आहे तोपर्यंत होत असते. म्हणजे झाडं जेवढ्या वर्ष जगतील तेवढ्या वर्ष त्या झाडाची हळूहळू ग्रोथ ही सुरू असते. सुरुवातीला व्हर्टिकल ग्रोथ होते, नंतर त्याचं गर्थ म्हणजे काय, त्याची जाडी हळूहळू वाढायला लागतं आणि झाडांमध्ये ही ग्रोथ कंटिन्यू चालू असते. ॲनिमल्समध्ये मात्र तसं होत नाही. वयाच्या एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत किंवा एका पर्टिक्युलर वयापर्यंत ही ॲनिमल्समध्ये ग्रोथ होत असते. ओव्हरऑल त्याला म्हणतो आपण डेफिनाइट ग्रोथ. पुन्हा ॲनिमलमध्ये एक विशिष्ट शेप असतो, एक विशिष्ट साईज असते. प्लांट्समध्ये तशा प्रकारची विशिष्ट शेप किंवा साईज हे आपण ठरवून देऊ शकत नाही. म्हणजे ओव्हरऑल काय की ॲनिमल्समध्ये ही डेफिनाइट ग्रोथ असते, प्लांट्समध्ये मात्र डेफिनाइट ग्रोथ नसते. ॲनिमल्समध्ये ही त्यांच्या वयाच्या एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच त्याची ग्रोथ होत असते. प्लांट्समध्ये मात्र त्यांच्या पूर्ण लाईफ स्पॅनमध्ये त्यांची ग्रोथ होत असते. दुसरा प्रश्न असा आहे की नॉन लिव्हिंग थिंगमध्ये ग्रोथ होऊ शकते का? म्हणजे सर तुम्हाला काय म्हणायचंय की साधारणतः एखादी वस्तू, इथे नॉन लिव्हिंग थिंग, मी एक टेबल ठेवतोय, तो टेबल मी ठेवून गेलो, छोटासा टेबल ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी येऊन बघितलं की त्या टेबलची साईज आपोआप वाढली, असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग मध्ये ग्रोथ होऊ शकते का? सर माझ्या मते नाही होऊ शकत. पण बेटा लक्षात ठेवा, नॉन लिव्हिंग थिंग मध्ये सुद्धा ग्रोथ होऊ शकते. सर कसं काय? एक एक्झाम्पल घेतोय. आपण बऱ्याचशा लग्नांमध्ये जातो, बऱ्याचशा पार्टींमध्ये जातो, तिथे आपला एक फेवरेट असलेला सब्जेक्ट म्हणजे तो म्हणजे आईस्क्रीम. तिथे गेल्यानंतर आपण काय करतो, आईस्क्रीमचा बाउल घेतो, त्याच्यामध्ये पहिला स्कूप टाकतो, आवडत असेल आईस्क्रीम तो दुसरा स्कूप घेतो, त्याच्यावर तिसरा स्कूप घेतो, असा बाउल फुल भरून आपण आईस्क्रीम घेत असतो. आता एक गोष्ट बघा, जोपर्यंत आपण याला छेडछाड करत नाही तोपर्यंत हे परमनंट आहे, इरिव्हर्सिबल आहे. इन्क्रीजिंग हाईट झालंय, साईज झालंय, शेप झालंय, व्हॉल्यूम झालंय, ड्रायवेट झालंय, म्हणजे ग्रोथ झालेली आहे. मग लक्षात घ्या बेटा, सजीवांमध्ये म्हणजे लिव्हिंग थिंग मध्ये सुद्धा ग्रोथ होते आणि नॉन लिव्हिंग थिंग मध्ये सुद्धा ग्रोथ होऊ शकते. म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या, फरक एवढाच आहे की दोन प्रकारच्या ग्रोथ असतात. आपण पहिल्यांदा तर पाहिलं डेफिनाइट आणि इनडेफिनाइट ग्रोथ, पण सोबत सोबत अजून ग्रोथ कोणत्या असतात? लिव्हिंग थिंग मध्ये ग्रोथ ही आतून होते, आतून म्हणजे इनसाइड द ग्रोथ होत असते. म्हणून या ग्रोथला म्हणायचं इंट्रिन्सिक ग्रोथ. तुम्ही असं कधी म्हणू शकता का की एखाद्या व्यक्तीचा कान छोटा आहे आणि त्याला बाहेरून आपण एक्सटर्नली कान आणला आणि त्याला लावला? असं तर शक्य नाही आहे, ती ग्रोथ होणार नाही. मग टिपिकली काय की साधारणतः ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत यांच्यामध्ये आतून ग्रोथ होते, म्हणून आपण त्याला म्हणतो इंट्रिन्सिक ग्रोथ. पण ज्या नॉन लिव्हिंग थिंग असतात, नॉन लिव्हिंग थिंग मध्ये एक्सट्रिन्सिक ग्रोथ होते. जसं आपण आत्ताच बघितलं की आईस्क्रीमची डिश आहे, पहिला स्कूप टाकला, परत दुसरा स्कूप बाहेरून टाकला, परत तिसरा स्कूप बाहेरून टाकला. याचा अर्थ काय की नॉन लिव्हिंग थिंग मध्ये जी ग्रोथ आहे ही एक्सटर्नली होत असते. जसं याचं बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकतो, इथे दिलेलं सुद्धा आहे मी, दॅट इज द माउंटेन्स. माउंटेन्स म्हणजे काय की असलेल्या डोंगर रांगा, पर्वत रांगा यांच्यावरती हळूहळू मातीचे थर, दगडाचे थर, रॉक्स, मिनरल्स ह्या गोष्टी साचत जातात आणि हळूहळू यांची ग्रोथ होत जाते. म्हणजे परमनंट सुद्धा होते, इरिव्हर्सिबल सुद्धा होते, इन्क्रीजिंग हाईट होते, साईज होते, शेप होते, व्हॉल्यूम होते आणि ड्रायवेट सुद्धा होते. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग मध्ये ग्रोथ होऊ शकते, पण ती एक्सटर्नली होऊ शकते, इंटरनली होऊ शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, इन या शब्दाचा अर्थ असतो आत आणि एक्स या शब्दाचा अर्थ असतो बाहेर. इंट्रिन्सिक ग्रोथ म्हणजे काय, जी आतून होते, म्हणजे कोणात होते? लिव्हिंग थिंग मध्ये होते. एक्सट्रिन्सिक ग्रोथ म्हणजे बाहेरून होते, म्हणजे कोणात होते? ही सर साधारणतः नॉन लिव्हिंग थिंग मध्ये होते. मग साधारणतः लक्षात ठेवायचं की नॉन लिव्हिंग थिंग मध्ये सुद्धा ग्रोथ होऊ शकते. नॉन लिव्हिंग थिंग मधल्या ग्रोथला म्हणायचं एक्सट्रिन्सिक, लिव्हिंग थिंग मधल्या ग्रोथला म्हणायचं इंट्रिन्सिक ग्रोथ. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सर मग आता ग्रोथच्या बेसिसवरती आपण हे ठरवू शकतो का की एखादी वस्तू सजीव आहे की निर्जीव आहे? तर डेफिनेटली नॉट. एकट्या ग्रोथ या कॅरेक्टरिस्टिक्सच्या बेसिसवर आपण डेफिनेटली ठरवू शकत नाही, कारण आपण आत्ताच पाहिलं नॉन लिव्हिंग थिंग मध्ये सुद्धा ग्रोथ होऊ शकते. सो पुढे बघूयात आपण. ओव्हरऑल लक्षात ठेवा की रिप्रोडक्शन या ॲबिलिटीच्या बाबतीत बघतोय. मग रिप्रोडक्शन आपण बघितलं की दुसरी महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स काय होती रे लिव्हिंग थिंगची? दॅट इज द रिप्रोडक्शन. दोन प्रकारचे महत्वाचे रिप्रोडक्शन आपण आतापर्यंत ऐकलेत, सेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि असेक्स्युअल रिप्रोडक्शन. सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय तर साधारणतः अशा लिव्हिंग थिंग की ज्या गॅमेट सिक्रेट करतात. सर व्हॉट इज द मिनिंग ऑफ गॅमेट? जसं ह्युमन बिईंगच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मेल स्पर्म सिक्रेट करतात, फिमेल ओव्हम सिक्रेट करतात. प्लांट्सच्या बाबतीत जर आपण बघितलं तर प्लांट्समध्ये साधारणतः अँड्रोशियम
पोलन ग्रेन सिक्रेट करतात, ज्याला मराठीमध्ये आपण परागकण म्हणतो. आणि साधारणतः गायनोशियम, फुलांचं जे गायनोशियम असतं याच्यावरती ते परागकण येऊन पडतात. म्हणजे काय की सेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये असा कुठलाही ऑर्गॅनिझम जो गॅमेट सिक्रेट करू शकतो, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट सिक्रेट करू शकतो, यांचं फ्युजन होतं, याला म्हणतो आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन. सो दिस मस्ट बी अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग मध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात. दुसरी गोष्ट, असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय? आता असेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ याच्यामध्ये सुद्धा बराच फरक असतो, पण ओव्हरऑल तुमच्या पुस्तकांमध्ये ढोबळमानाने ह्याला असेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्येच कन्सिडर केलाय. असेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये बेस्ट एक्झाम्पल घेतोय आपण फंजाय, म्हणजे बुरशी, त्याला मराठीमध्ये म्हणतो बुरशी. मग बुरशीच्या बाबतीत लक्षात ठेवा की बुरशी साधारणतः छोटे छोटे स्पोर्स जे आहेत हे सिक्रेट करत असते. मग हे स्पोर्स एका जागेवरून उडून दुसऱ्या जागेवरती जातात आणि तिथे जाऊन नवीन फंजाय तयार व्हायला लागतं. लक्षात घ्या मी परत काय सांगतोय, म्हणजे असेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये फंजायमध्ये पर्टिक्युलरली काय होतं की ह्या फंजाय, बऱ्याचशा फंजाय छोटे छोटे स्पोर्स सिक्रेट करायला लागतात. जसे परागकण आहेत तसे हे स्पोर्स सिक्रेट करायला लागतात. हे स्पोर्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, तिथे पडतात आणि तिथे नवीन फंजाय तयार व्हायला लागतं विदाउट रिप्रोडक्शन. मग दॅट इज मस्ट बी अ पार्ट ऑफ असेक्स्युअल रिप्रोडक्शन. कुठेही फ्युजन ऑफ गॅमेट झालं नाही म्हणजे असेक्स्युअल रिप्रोडक्शन. जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल पाहिले होते, ईस्ट आहे, हायड्रा आहे, यांच्यामध्ये बडिंग होतं. बडिंग म्हणजे पाहूया आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार बडिंग काय असतं. प्लानेरिया आहे, यांच्यामध्ये रिजनरेशन होतं, हेही बघूयात आपण. ओव्हरऑल लक्षात घ्या, अल्गी असेल यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. फिलामेंटस अल्गी आहे, कॉलोनियल अल्गी आहे. या सगळ्या गोष्टी आपण इत्यंभूतरित्या अल्गी म्हणजे ज्यावेळेस आपण किंगडम प्लांटी शिकू त्यावेळेस हा पार्ट जो आहे हा व्यवस्थित आपण शिकणार आहोत. पण ओव्हरऑल लक्षात घ्या की रिप्रोडक्शनचे दोन पार्ट असतात, सेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि असेक्स्युअल रिप्रोडक्शन. पण रिप्रोडक्शन हा जर भाग आपण बघितला तर याच्या बेसिसवर आपण ठरवू शकतो का की एखादा प्लांट लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे. पर्टिक्युलरली ज्यावेळेस तुम्ही बघता इन केस ऑफ म्युल्स म्हणजे काय? आता म्युल्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण खेचर. आता खेचराच्या बाबतीत आपण कधीही सेक्स्युअल रिप्रोडक्शन घडून आणत नाही, असेक्स्युअल रिप्रोडक्शन घडून आणत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये म्यूलला हे तर सजीव आहे, खेचर तर जिवंत आहे. म्हणजे याचा अर्थ काय? फक्त एकटं रिप्रोडक्शन, प्रजनन हे एकटं कॅरेक्टर ठरवूच शकत नाही की ती वस्तू सजीव आहे की निर्जीव आहे. कारण म्यूल्समध्ये, खेचरांमध्ये कुठल्याही प्रकारे आपण रिप्रोडक्शन घडवून आणत नाही. यांना आपण लॅबोरेटरीमध्ये किंवा ओव्हरऑल यांना आर्टिफिशियली आपण या गोष्टींना बनवत असतो, लक्षात घ्या. किंवा साधारणतः ओव्हरऑल बघत असाल तर वर्कर बीज आहेत, स्टराईल वर्कर बीज, हनी बीज ज्या तुम्ही शब्द ऐकला असेल, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मधुमक्खी किंवा ओव्हरऑल आपण मधमाशी म्हणतो त्याला. पण लक्षात घ्या यांच्यामध्ये ज्या वर्कर बीज असतात त्या पर्टिक्युलरली स्टराईल असतात, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतच नाही. स्टराईल म्हणजे काय की दोन गोष्टी आहेत. स्टराईल म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो वंध्यत्व, वांझपणा. मग या वर्कर बीज मध्ये तर कुठल्याही प्रकारे रिप्रोडक्शन ॲबिलिटी नसतेच, पण त्यांचा वंश तर पुढे चालतच आहे. म्हणजे काय की याच्यावरून तुम्ही ठरवू शकत नाही, एखादी वस्तू जर रिप्रोडक्शन करू शकत नसेल, प्रजनन करू शकत नसेल, तर याच्यावरून तुम्ही डेफिनेटली ठरवू शकत नाही की ती वस्तू लिव्हिंग आहे किंवा नाही आहे. कारण काही लिव्हिंग थिंग्स इथे आपण बघतोय की त्या साधारणतः रिप्रोडक्शन करत नाहीत तरी सुद्धा त्या लिव्हिंग आहेत. ओके, पाहूया ओव्हरऑल. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, हायड्रा मध्ये बडिंग आणि प्लानेरिया मध्ये रिजनरेशन, या दोन गोष्टी नेमक्या कशा होतात ह्या बघूया. बघा हायड्रा हा फोटोज आहे असेक्स्युअल रिप्रोडक्शनचा, हा तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल. बडिंग म्हणजे काय? बड म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर आलूवरती जे डोळे येतात, बरोबर आहे का, त्याला आपण बर्ड म्हणू शकतो. त्याचा आय बर्ड आपण त्याला आय म्हणतो किंवा बर्ड म्हणतो, लक्षात घ्या. मग साधारणतः हायड्रा नावाची ही वनस्पतीसारखंच आहे. वनस्पती म्हणल्यापेक्षा ओव्हरऑल तुम्ही त्याला लिव्हिंग थिंग म्हणू शकता. हायड्रा यांच्यामध्ये काय होतं, सुरुवातीला एक छोटंसं बर्ड बाजूच्या साईडला येतं. हे बर्ड हळूहळू मोठं व्हायला लागतं. हे बर्ड मोठं झाल्यानंतर तिथून ते तुटतं, स्वतः सेपरेट होतं आणि दोन वेगवेगळ्या प्रकारचे असलेले हायड्रा तयार होतात. या प्रोसेसला म्हणतो आपण बडिंग. मग याला म्हणतो आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन. दुसरं आपण पाहिलं असेल रिजनरेशन, जे तुम्ही 10वीत शिकला असणार. रिजनरेशन मध्ये काय होणार, जे प्लानेरिया आहे याचा एक कुठला तरी तुकडा तुटतो आणि तुटलेल्या तुकड्यापासून नवीन प्लानेरिया तयार होऊ शकतो. असेक्स्युअल रिप्रोडक्शनचाच पार्ट आहे. ओव्हरऑल लक्षात घ्या की या भागामध्ये आपण बघितलंय ग्रोथ. सेकंड थिंग आपण बघितले दॅट इज द रिप्रोडक्शन. ग्रोथच्या बाबतीत आपण बघितलंय की इट इज द परमनंट इरिव्हर्सिबल इंक्रीजिंग हाईट, साईज, शेप, व्हॉल्यूम अँड ड्राय वेट. हे लिव्हिंग थिंग मध्ये असेल तर इंट्रिन्सिक, नॉन लिव्हिंग थिंग मध्ये असेल तर एक्सट्रिन्सिक. नंतर पाहिलं आपण दॅट इज द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मध्ये दोन पार्ट, पहिलं सेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि दुसरं असेक्स्युअल रिप्रोडक्शन, बरोबर का. जे सेक्स्युअल रिप्रोडक्शन कधी म्हणायचं, गॅमेट जर फॉर्म होत असतील, त्यांचं फ्युजन होत असेल, नवीन ऑर्गॅनिझम त्यांच्यासारखा तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं रे, सेक्स्युअल रिप्रोडक्शन.
जर समजा फ्युजन ऑफ गॅमेट शिवाय, आता इथे कुठल्याही प्रकारचं फ्युजन ऑफ गॅमेट झालेलं नाहीये, त्यांच्या स्वतःच्या बॉडीचा पार्ट तुटून नवीन पूर्णच्या पूर्ण बॉडी तयार झालेली आहे, अशा प्रकारे फ्युजन ऑफ गॅमेट झालंच नाही, त्याला काय म्हटलं, असेक्स्युअल रिप्रोडक्शन. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, मॅक्सिमम व्हिडिओजला शेअर करा, कारण आपण पूर्ण या गोष्टी फ्री देत आहोत. ओके. ज्या लोकांना डाऊट असेल त्यांनी माझा नंबरवरती फोन केलात किंवा मेसेज केलात तरी सुद्धा चालेल. माझा नंबर आहे 7745011769. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची बाकी होती. आपला पुढचा जो पार्ट आहे, आता हळूहळू आपण या ओव्हरऑल सगळ्या पार्ट्सला पुढे शिकणार आहोत, पण तुम्हाला यांचा हे जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला इत्थंभूतपणे मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. धन्यवाद.